तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही आता निवडणुकीला सामोरं जात आहे, तर लोकं तुम्हाला कशामुळे मतदान करतील? एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मतदान करतील. परत लोकांचे प्रॉब्लेम जे असतील, ते मी स्वतः उभे राहून सकाळ, रात्र, दुपार न बघता सोडवायचा प्रयत्न करेल, म्हणून निवडून देतील. माझ्या शिक्षणाचा त्यांचे काही कामं असतील, तर त्यासाठी उपयोग होईल, हं, हा विचार करून जसा की उदाहरणार्थ कसा होईल उपयोग? तुम्ही जसं एम-बी-ए फायनान्स आहेत. जसं की कुठली योजना असली, त्याबद्दल त्यांना पूर्ण माहिती द्यायची असेल हं, आपल्याला. म्हणजे मॅनेजमेंट. मॅनेजमेंट हं, हं. किंवा कुठली एखादी निधी सरकारने आणली माझ्या प्रभागासाठी, त्या निधीचा व्यवस्थित कुठे योग्य ठिकाणी वापर केला जाईल, तो कसा केला जाईल, हं, हं. कसं त्याची योजना केली जाईल, कशी ती निधी वापरला जाईल, याचा मी माझ्या शिक्षणाचा उपयोग करेल. आता तुम्ही 28 वर्ष तुमचं वय आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या असतील, 2-3 निवडणुका तर तुम्ही बघितल्याच असतील. हम्म. तर नेते मंडळी येतात आणि कशा पद्धतीने प्रचार चालतो आणि काय-काय आश्वासन देतात बरं? नेते मंडळी येतात, आश्वासनं अशी देतात की आम्ही हे करू, ते करू, पण इलेक्शन झाल्यानंतर कोणीही येत नाही. बरं. म्हणजे माझा अनुभव सांगतोय, गेले मी 5-6 वर्ष म्हणजे लोकांमध्ये उठतोय, बसतोय, फिरतोय, वेगवेगळ्या मंडळात जातोय, मुलांबरोबर चर्चा करतोय, नवरात्राचे कार्यक्रम आयोजित करतो, महिलांबरोबर बोलतो, महिलांचे बचत गट सक्षम करायचा प्रयत्न करतो. हं, हं. पण मी जे बघतोय म्हणजे बीजेपीकडे अक्षरशः लोक त्यांच्या ऑफिसवर पण जातात. आमच्या प्रभागातला एक पण म्हणजे नगरसेवक नव्हता, आता जो एक्स हं, होता हं. तो. लोक अक्षरशः त्यांच्या ऑफिसवर जात आहेत. त्यांच्याकडनं अशी मला म्हणजे लोकांकडनं अशी माहिती मिळाली, की ते म्हणतात, की तुम्ही तुमच्यातच सगळी वर्गणी काढा आणि तुमचं जे काम असेल ते करून घ्या. बरं. आणि मनी पॉवर, मसल पॉवर चालतो? मनी पॉवर चालतो म्हणजे पैसे असून तुम्ही आता ते येणार वोट मागणार तुमच्याकडे, पैसे देणार तुम्हाला, 5,000 देणार, 10,000 देणार. ते पैसे तुम्ही किती वर्ष खर्चणार? पण असं चालतं? चालतं. म्हणजे खूप तुम्ही पाहिलं का असं या निवडणुकीमध्ये? मी पाहिलेलं आहे असं निवडणुकीमध्ये होतं, वोटिंग खरेदी केली जाते. केली जाते. मग आता तुम्ही निवडणुकीला सामोरं चालले, तर यावर काय उत्तर आहे तुमचं? हाच विचार मी बदलायचा प्रयत्न करतोय, हं. की जेणेकरून लोकांचा असा समज झालाय, की प्रभाग 12 की पैसे वाटले की मत मिळून जाईल. हं. पण हे असं व्हायला नाही पाहिजे. यावर मला म्हणजे बंदी पूर्ण करायची आहे ह्या सगळे अडथळे, पैसा, मसल पॉवर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला करून मतदार तुम्हाला मतदान करतील? मी तर आता लोकांबरोबर संवाद साधताना तर हाच विचार मांडतोय, की ते तुम्हाला मतदानासाठी 5,000 देतील, 10,000 देतील. हं. ते पैसे तुम्ही किती दिवस खर्चणार आहेत? तुम्ही लाँग टर्मचा जरा विचार केला पाहिजे, की आता ते तुमच्याकडे आले, ₹5,000 तुम्हाला दिले, त्यांनी तुम्हाला मतं दिली, हं. निवडून आले. त्यानंतरून ते तुम्हाला विचारतायत का? नाही. विचारणारा माणूस, तुमच्यासोबत रोज भेटीगाठी करणारा माणूस, तुमच्या अडी-अडचणीला उभा थांबणारा माणूस, तुम्हाला व्यवस्थित सुविधा मिळतायत का? आपले सरकारी हॉस्पिटल सगळे व्यवस्थित आहेत का? सगळ्या तुम्हाला जागेवर सुविधा मिळतायत का? यावर मी जास्त विचार करेन.